नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 6 मार्च 2026 आणि वार आहे सोमवार. तर आज मी लवकरच उठलो होतो, पण आज काहीच काम नव्हतं. एडिटिंग वगैरे काल रात्रीच झाली होती, थंबनेल पण रात्रीचं, व्हिडिओ पण अपलोड काल रात्रीच झाली होती. तर आत्ता वाजलेले आहेत 11 वाजून 10 मिनटं झालेले आहेत. आता थोड्याच वेळात जाऊया पालघरला आणि त्या अगोदर पिऊया ब्लॅक कॉफी आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया. ब्लॅक कॉफी पिलो गाईस. आता जस्ट निघालो, 11:15 वाजलेले आहेत आणि निघालोय पालघरला जाण्यासाठी. पहिले ऋतिकाला घेतो तिच्या घरी जाऊन आणि मग पालघरला चाललो. तिचं शूट आहे एक, त्यासाठी ईस्टला चाललोय आणि फाटक उघडा भेटेल असं जास्त करून होत नाही. आणि अजून एक गोष्ट अशी सांगायची होती, आपल्या इंस्टाग्रामवर 1 मिलियन रीच गेलेली आहे. मी 970K बघितली होती, त्यानंतर 530वर आली होती आणि मी तेव्हाच अमोलला सांगितलं होतं की 1 मिलियन कधी जाईल, आणि त्याच दिवशी व्हिडिओ टाकली आणि ती व्हायरल गेली आणि दुसऱ्या दिवशी 1 मिलियन दिसलं. तर तुम्हा सर्वांचा खूप खूप धन्यवाद. मला असंच सपोर्ट करत राहा. आता बघूया किती वेळ लागतो फाटक उघडायला. तसं तर खूप साऱ्या गाड्या पास होतात. उन्हामध्येच उभा आहे, थोडा मागे उभा राहायला पाहिजे होता, पण व्हिडिओ काढायची होती म्हणून उन्हामध्ये उभा आहे. 12 वाजून 15 मिनटं झालेली आहेत आणि पालघरला जातात. आता पहिला स्टॉप आपला शंकर भगवानच्या मंदिरामध्ये घेतलेलं आहे. आता फटाफट दर्शन घेऊया आणि पालघरसाठी निघूया. दुपारचे 12:20 झालेले आहेत आणि आम्ही चाललो होतो कामासाठी पालघरला. पण कॉलेज रोडपासून आम्ही ही ट्रॅफिक बघितली आणि ॲक्च्युअलमध्ये कळत नाही आहे की एवढी ट्रॅफिक कशासाठी. एका मुलाने रील बनवली होती की 4 रस्त्यावर ही ट्रॅफिक का असते, तर मला पण आज प्रश्न पडला आहे की ही ट्रॅफिक का असते. हे असं असतं, रॉंग साईडला गाड्या टाकतात आणि मग ह्यांच्यामुळे आपल्याला त्रास होतो. आता मी आलोय कार बुक करायला. मी अजिबात 1 रुपया पण देणार नाही. हॅलो, तिथे तर ठीक आहे, इथे पण बघा या रोडला म्हणजे चारही बाजूला ट्रॅफिक जाम आहे. आता आम्ही कसे तरी निघालो, आम्हाला जायचं होतं स्टेशन बाजूला, पण आता आम्ही फिरून चाललोय कारण की तिकडे पण फुल जाम आहे. आता तुम्हाला या लाईनीवरून अंदाज आलाच असेल. बघा, एक दोघाच्या चुकीमुळे ही पूर्ण ट्रॅफिक जाम होऊन जाते. मी पण ही ट्रॅफिक बघितली असेल तर प्लीज असं काही करू नका, कारण की कोणाला कुठे जायचं असते, कोणाला कुठे नाही जायचं असतं आणि खूप त्रास होतो. बघा, स्कूल आहेत, स्कूल व्हॅन आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, ॲम्ब्युलन्स असतात आणि आपल्या छोट्याशा चुकीमुळे आपल्याला अर्धा 1 तास थांबावं लागतं. म्हणून असं करू नका. आता पोचलोय पालघरला. आता एक काम आहे ते आटपूया, मग तुम्हाला भेटतो. 1:45 वाजलेले आहेत आणि आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालोय, कारण की आम्हाला पुन्हा पालघरला यायचं आणि पुन्हा त्या ट्रॅफिकचा सामना करावा लागेल. आणि ऊन तर खूप आहे, पण समोर कोणीतरी एसी लावलंय वाटतं, कारण की थंडी हवा येत आहे. थंड थंड कुलकुल हवा येत आहे. मी कंटिन्यू बघा माझ्या बरोबर उद्या. पण उद्या येईल का नाही, उद्या उद्या थंडी हवा असेल का नाही सांगता नाही येत. तर चला फटाफट घरी जाऊ. होती घरी जाऊया, जेवूया आणि थोडा आराम करू आणि पुन्हा पालघरला येऊ. आणि तेच परत करू, दुसरं काय काम. येस, ऑफकोर्स. 2 वाजून 40 मिनटं झालेले आहेत. थोड्याच वेळापूर्वी घरी आलो आणि बसलो होतो असंच निवांत. आता जेवूया आणि मग पुन्हा बाहेर जाऊया. फटाफट जेवूया. सोमवार व्हेज. आज जेवणामध्ये आहे वरण आणि भात. 5 वाजून 50 मिनटं झालेले आहेत आणि आता निघालोय पालघरला जायला. जेवलो आणि मस्त झोपलेलो. थोड्याच वेळापूर्वी उठलो. एका ठिकाणी पोहोचायचं होतं 6 वाजता आणि ऑलमोस्ट 6 तर आपल्याला रोडलाच वाजलेले आहेत. आता कुठे ते जर दाखवता आलं तर दाखवतो, नाहीतर मग काम झाल्यानंतर भेटूया. आता थोड्याच वेळात सनसेट होईल, पण सनसेट नाही दाखवू शकत. ह्यात काय काय होतं जर तुम्हाला बघायचं असेल तर हिला फॉलो करा. आणि हार्दिकने काय खाल्लंय आणि कसं खाल्लंय ते पण तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही मला follow करा, ठीक आहे. पिजो. 8 वाजून 20 मिनिटं झालेले आहेत आणि आता आम्ही निघालोय पिझ्झो खाऊन, आणि ते तुम्हाला नक्कीच इंस्टाग्रामवरच बघायला भेटेल. आता सर्व काम झालेलं आहे आणि आम्ही चाललोय घरी.
आणि वातावरण खूप थंड आहे आणि पोट पण मस्त थंड झालेलं आहे पोट. हा हा हा. घरी जाता जाता भेटलेले आहेत अंकित सेठ आणि शुभला आम्ही त्याच्या गाडीवर शिफ्ट केलेलं आहे कारण की ऑलरेडी आम्हाला जागा नव्हती होत. आम्ही खूप कष्ट करून बसलेले. अंकित भाई नमस्कार. अंकित बोलतो की मला तुम्ही पिच्चो खायला बोलवलं नाही. 10:35 झालेले आहेत. आत्ता घरी जाण्यासाठी निघालोय. पहिले अमोलकडे गाडी ठेवूया आणि मग घरी जाऊ, जेवू मस्त आणि व्हिडिओ एडिट करून झोपू. गुड नाईट. आता जेवणात आहे मुगाची भाजी आणि चपाती. आता जेवतोय आणि हा व्लॉग इथे संपूया. उद्या नवीन व्लॉग चालू करूया. होप करतो आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.